कोरेगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार महेश शिंदे समोरासमोर निवडणुकीला उभे आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे. हुकुमशाही, दमबाजी तसेच आडवा-आडवीच्या धोरणाला सर्वसामान्य कार्यकर्ता कंटाळला असून खुलेआम प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार कोण पाहिजे? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे का पाहिजे? त्यांनी भरपूर कामं केलेली. रस्त्याची कामं भरपूर केलेली आहेत. दुसरी गोष्ट पाण्याची सोयी सुविधा ही त्यांनी 10 वर्षापूर्वी ते तलावातली विहीर पूजन त्यांनीच केलेलं आहे. महेश शिंदे म्हणजे कसं आहे, त्यांनी केली ती, पण एवढं काय तुझं माझं होण्यापेक्षा ती जरा दूर असावं. महेश शिंदे नकोच म्हणजे ते कसं आहे, त्यांनी सुद्धा कामं केलेत, पण ते आता कसं आहे जरा जास्त तडजोड चाललेली आहे गावात. मला कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार कोण पाहिजे? कोरेगाव मतदारसंघामध्ये आम्हाला निष्ठावंत, जे प्रामाणिक आहेत, कार्यकर्त्यांना समजून घेतात, समाजाचे प्रश्न सोडवतात, असे आमचे निष्ठावंत आमदार आदरणीय शशिकांत शिंदे हेच हवेत. मग महेश शिंदे का नकोत? नाही, महेश शिंदेंचा विषय जास्त नाही बोलू शकत, पण आम्हाला हे आमदार प्रामाणिक वाटतात, आहेतच प्रामाणिक. कामं पण खूप केलेली आहेत, समंजसपणा आहे त्यांच्याकडं, सगळ्यांना समजून घेतात. या दृष्टीने मला तेच आमदार. मग शशिकांत शिंदेंनी कामं काय काय केलेत तुमच्या? देऊर गावामध्ये भरपूर कामं केले सर. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जी मेघडंबरी साहेबांनी केली, तिथून आमच्या घराच्या पाठीमागं पण रस्ता गेलेला नंबर तो त्यांनीच केलेला आहे. म्हणजे मला जी माहिती ती सांगतो, अशी त्याची कामं केलेली. हां साहेब, केलेली. ते का नको नाही, पण कसं आहे, मला त्यांच्याविषयी नाही जास्त बोलता येणार. साहेबांच्याविषयी माझं प्रेम आहे, ते निष्ठावंत आहेत, त्याचं पक्ष बदलत नाहीत, म्हणून मला तेच आमदार आहे. असं काय दबावाचं राजकारण आहे का तुमच्यावर? असं दबावाचं नाही म्हणता येत, पण थोडंसं भीती आहे थोडी मला. कोरेगाव मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार कोण पाहिजे आणि कसा असावा? मी कविता केशव देशमुख, गाव माझं देऊर, आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे साहेबांसारखाच आमदार पाहिजे, जो सुसंस्कृत, एकनिष्ठ आहे. कारण आपण आता बघतोयच की आमदार जे आहेत त्यांचे संस्कार, जे 4 वेळा आमदार झालेत त्यांच्या भाषणामध्ये बघा कशी सौम्यता, सभ्यता आहे. आणि 1 वेळा आमदार झालेला तर दुसऱ्या वेळेला जर निवडून दिला ना, तर हुकुमशाही, दडपशाहीनं पूर्ण कोरेगावच मला वाटते पूर्ण हुकुमशाहीमध्ये जाईल. इंग्रजांच्या काळातलं काळ येईल. ही वस्तुस्थिती आहे. आपण आज पाहिलेत प्रत्येक कार्यकर्त्यांच्यावरती केसेस आहेत. आता सत्य घटना तुम्हाला सांगते, याच ठिकाणी हे गणपतीच्या ह्याच्यामध्ये याच ठिकाणी फक्त साधी किरकोळ भांडणं झाली, जे माझ्या घरातली साध्या गोष्टीवरून भांडण झाली. त्यावेळेस साहेब गेले आणि ते पुढचे कार्यकर्ते, समोरच्या ज्या पार्टीचे, विरुद्ध पार्टीचे कार्यकर्त्यांची गोष्ट तुम्हाला सांगते, त्यांनी काय केलं, फक्त भांडणं झाली, कुठल्याही प्रकारचं काहीही झालेलं नाही. तर दुसऱ्या दिवशी विनयभंगाची केस म्हणून माझ्या घरातल्या 11 जणांच्यावरती गुन्हा दाखल केला. मुलगा असेल, पुतणे असेल, भाऊ असतील. मला सांगा, 11 जणांचा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकतो का? आणि ती लेडीज 55-60 वर्षाची आहे. त्या लेडीज अशी म्हटली की ह्यांची दुसऱ्या दिवशी सभा झाली त्या कार्यकर्त्यांची की आपण विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? तर सरळ एक होतं की जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता देऊरचा, जे धरणामध्ये विधायक काम माझ्या मिस्टरांनी केलं होतं, तिथं त्यांना ते कुठे सापडले नाहीत अडकवण्यासाठी. कारण काय आहे की जे लोकसभेमध्ये आम्ही दोघं जे पुढं करत होतो, तर हे दोघं जे कसे कार्यकर्ते शशिकांत शिंदे साहेबांना कसे प्रचार करतील, त्यांना कसं खेचायचं बघतोच म्हणून हे यांचे विनयभंगाची केस चालू केली. पण त्यांनी विनयभंगाची केस चालू केल्यानंतर तिने काय सांगितलं, जर तुम्ही माझा FIR नाही घेतला तर मी विष पेईन. ही दमदाटी कोणावरती? तर पोलिसांच्यावरती. पोलीस म्हटले, ती बाईने एवढा राडा केला की आम्हाला कळतंय तुम्ही सभ्य लोक आहोत. तर हे म्हणजे ही गोष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांची, म्हणजे असले कार्यकर्ते ते आहेत. तुम्ही आत्तापर्यंत हे बघितलं की शशिकांत शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या कार्यकर्त्यांच्यावरती केसेस केलेत का? कुठल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली का? मग तुम्हाला जर एवढं सगळं कळतं, मी आत्ता 10 गावचा जवळजवळ प्रचारासाठी गेले होते, तिथं प्रत्येक गावातली महिला म्हणायच्या की खूप आम्ही सहन केले हो 5-5 वर्षामध्ये. आता कालच एक जण म्हटले की रेशनिंगच्या दुकानावरती माझं पत्र कलेक्टरला गेलं का? तर मी साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी साहेबांसाठी करतो. लोकशाही आहे ना, मग लोकशाहीमध्ये आम्हाला विचारांचं आम्ही करू शकतो ना. आपण शिकले, एज्युकेटेड झाले, आपले विचार आहेतच ना. आम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारवंताचे लोक आहोत. आमच्याकडे हुकुमशाही वगैरे नसते. जे आहे ते करतात, पण एक आहे, जे तुम्ही कराल ते भराल. कोणीही असेल, जसं माझ्यावरती केस झाली ना, त्यावेळेला मला घरातले सगळे बोलले, तुम्हाला काय करायचं, तुम्ही शांत बसा. कारण कसं असतं, सगळे हलक्या काळजाचे काही लोक असतात, त्यांना असं वाटतं की हे जर आपल्याला जेलमध्ये घातलं, अटक जर केली, आपली मुलं आहेत, आपले हे, त्यांचं करिअर बर्बाद होईल. ही गोष्ट त्यांना कळत नाही. तेच लोक परत येतात आणि ते काय म्हणतात माहिती का,
चला साहेबांच्याकडे, आमच्या आमदार साहेबांच्याकडे चला, तुमची केस मागं घेतो. मी तिला म्हटलं की तुम्ही जे केस मागं घेतो म्हणताय, मग तुम्ही विनयभंगाची केस लावलीच का? कारण हा मुद्दा आहे, तुम्ही केस मागं का घेता की तुम्ही केसमध्ये अडकवता आणि नंतर मागं घेता. हेच लक्षात ठेवलं पाहिजे की केसमध्ये अडकवणारा कोण आहे आणि मागं घेणारा कोण आहे. असा जर विचाराचा जर नेता असेल तर तो नेता आपल्याला कोरेगाव मतदारसंघात पाहिजे का? आणि आता बघा तुम्ही, आपण कोटीमधले रस्ते आहेत, मी तर म्हणते कोट, हे काही कोटचे रस्ते असतात का? कुठले कुठले असतात, एक थोडेसे केले की एवढे कोट तेवढे कोट. मग तुम्ही एक एक कोट करता, यंत्रणा कोणाची? तुमचीच, सगळं तुमचंच, आणि खिशातले पैसे अर्धे तुमचेच. आत्ता पण रस्ते झाले नाहीत का? कितीतरी रस्ते झालेलेच आहेत ना, पण ते रस्ते टिकले. तुम्ही आत्ताच आमचा हा रस्ता बघितला असेल, जो रस्ता 2027पर्यंत रस्ता ओके होता, आणि त्याच रस्त्यामध्ये तुम्ही तो उकरून परत तुम्ही तो रस्ता करताय की आम्हाला एवढे कोट्याने तुमचा रस्ता करतो. कसला ट्रिमिक्सचा रस्ता पाहिजे? जो आहे तोच रस्ता करा ना. त्याच्याऐवजी त्यांनी जर PWDचा जो रस्ता, जो आमचा पलीकडचा आहे शाळेचा, तो रस्ता केला असता ना, तर मीही मानलं असतं की चला तो रस्ता केला म्हणून. मग तुम्ही जे आहेत रस्ते चांगले ते का करताय? दुसरे रस्ते का करताना आम्ही विकास केला? कसला विकास केला? रस्त्यांचा विकास असतो. अशा बऱ्याच गोष्टीत बोलायला लागले ना तर मला वाटतं वेळ पुरणार नाही. मी एक सर्वसामान्य आहे, मी आत्ताच याच्यामध्ये आले, पण सर्वसामान्य असेल तर विचार माझे आहेत, जे खरं दिसतं ना ते खरं पाहावं आणि खऱ्याच माणसाला निवडून द्यावं. शशिकांत शिंदे साहेबासारखंचं घराणं बघा, त्यांची मुलं बघा, त्यांच्या मिसेस बघा, कधीसुद्धा त्यांचे शब्द अशब्द ढळणार नाहीत. जे आहेत सुसंस्कृत आणि सज्जन माणूस, ते एकनिष्ठ माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, त्यालाच निवडून द्या. नाही तर कोरेगावमध्ये आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.